नमस्कार, मी आहे आदित्य आणि मी माझ्या फॅमिली बरोबर आलो आहे हम्पी। तुम्ही कधी अशा मंदिरात गेले आहे का जे अंडरग्राउंड असेल आणि अर्ध्यापेक्षा जास्त मंदिर पाण्यात असेल? हे आहे शिवा टेम्पल, ज्याला प्रसन्न विरूपाक्षा टेम्पल सुद्धा म्हणतात। आणि इथे गाभाऱ्यापर्यंत पूर्ण पाणी भरलंय आणि आतमध्ये एक खंडित शिवलिंग आहे। मंदिरापासून थोडं दूर गेलं की लोटस महाल येते, ज्याची एंट्री फीस 25 रुपीज आहे। लोटस महालाचा एक चक्कर मारून त्याच्याच बाजूला एलिफंट स्टेबल सुद्धा आहे। त्यानंतर आम्ही गेलो दसरा डिब्याला, जिथे विजयादशमीचा मोठा उत्सव साजरा व्हायचा। त्याच्याच बाजूला स्टेप टँक सुद्धा आहे, ज्याला पुष्करणी पण म्हणतात। त्यानंतर तुम्ही कधी विचार केलाय का की 50च्या नोटीवरचं चित्र कुठे असेल? तर हे आहे विजय विठ्ठल मंदिर। इथे पण एंट्री फीस आहे, पण आपण लोटस महालला जी तिकीट घेतली होती तीच इथे पण यूज होते। इथे येण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा घेऊ शकता, ज्याचे चार्जेस 1 वे चे 10 रुपीज आणि 2 वे चे 20 रुपीज आहे। पण मी सजेस्ट करणार की 1 वे चे तिकीट काढा, कारण वापस येताना वॉकिंग मध्ये तुम्ही दुसरे पण स्पॉट्स कव्हर करू शकता। सो हे आहे विजय विठ्ठल मंदिर। एकेकाळी इथे विठ्ठलाची मूर्ती राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूर वरून आणली होती आणि इथे स्थापित केली होती। पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण त्यानंतर भानुदास पंत यांनी विठ्ठलाची मूर्ती वापस पंढरपूरला नेली, त्यामुळे या मंदिराचं नाव विजय विठ्ठल मंदिर आहे। आणि सध्या या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही। शेवटी आम्ही सनसेट पॉइंटला डे 1 एंड करायचा विचार केला आणि सनसेट मिस होणार होता, म्हणून आम्ही धावत पडत सनसेट बघायला गेलो। दॅट सीट आता सगळं काही या एका मिनिटाच्या रील मध्ये नाही सांगू शकत, तर डे 2 आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघू। तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एपिसोड 4 साठी फॉलो नक्की करा।